नवरदेव दक्ष राजाच्या घरी. तिथल्या ब्राह्मण मंडळीने सांगितलं, दुल्हा राजा हमारे यहाँ का रिवाज है 3 पीढ़ियों का नाम बोलना पर तो शादी होगी. 3 पिढ्या. ज्याला बापाचं नाव सांगता येतं 3 पिढ्या. कलवरा होता नारद जी. चिंता क्यों करते जी, हम आपके साथ हो, चिंता की क्या बात. बोले पिताजी का नाम क्या बोलो. बिरंची बोलो. बिरंची क्या मेरा बाप है. गुस्सा मत करो जी, बाप कहने से क्या बाप हो जाता का, शादी से मतलब 2 मिनट के लिए क्या होता है. ठीक है पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची. धन्यवाद. अब पिता के पिता का बोलो. नारदाला विचारा. विष्णु बोलो. विष्णु के दादा. मुझे गुस्सा मत करो जी, बोल दो. मेरे दादा का नाम विष्णु है. धन्यवाद. एक पीढ़ी बाकी है. पिता का बिरंची, दादा का विष्णू. दादा के पिता का नाम बोलो, शादी हो जाएगी. नारदाला विचारलं तर नारदानं सांगितलं, वेटिंगला 2च होती नावं, माझी संपली, तुमचं तुम्ही घ्या बघून. आणि घाई करू लागले. जल्दी बोलो दुल्हा राजा, 4 बज गए, शादी का मुहूर्त बीत गया है. पिता का नाम बिरंची, दादा का विष्णु, दादा के पिता का नाम बोलो, शादी हो जाएगी. महादेव जी को गुस्सा आया. देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची, दादा का विष्णु और दोनों का बाप मैं. शादी करने है तो करो, नहीं तो हैरान मत करो, मैं मेरे घर चले जाता हूं. मातू पितू हिना असं वर्णन भगवान शिवजीचं आहे. मातू पितू हिना अजन्मा तत्व आहे. म्हणून शंकरजी विश्वास आहे. जन्म शंकराचा आहे, विश्वासाचा नाही. जन्म पार्वतीचा आहे, शंकराचा नाही. म्हणजे श्रद्धेचा जन्म आहे, विश्वासाचा नाही. श्रद्धा आंधही असू शकेल, विश्वास जागरूक असतो. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन हे बॅनर तुम्हाला पाहायला मिळतील, पण अंधविश्वास निर्मूलन शोधून सापडायचा नाही. विश्वास जागरूक आहे. श्रद्धेमध्ये चढ उतार असतो बरं का. ज्याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवली त्याच्यातले गुण कळाले, श्रद्धा वाढते. दोष कळाले, श्रद्धा उतरते. मग माणसं म्हणतात काय, ते बाबा यायचे पूर्वी तर तुम्ही सगळ्या लोकांना बोलवायचे, प्रसाद वाटायचे, पूजा करायचे, पाद्य पूजा, ब्राह्मणाला बोलवायचे, 5 कपडे बाबाला, दक्षिणा. आता बाबा रस्त्यानं जातात तरी तुम्ही पाहत नाही. मुंह भी नहीं देखूंगा उसका, क्या हुआ. अरे क्या बाबा आहे क्या रे. का दोष कळाले, उतरली श्रद्धा. गुण कळाले की वाढली श्रद्धा. असा श्रद्धेत चढ उतार आहे. विश्वास सारखा आहे. एकदा पिंट्याला मम्मीनं सांगू द्या, पिंट्या हे तुझं पप्पा. पूर्ण तालुका विरोधात गप्पा मारू द्या तरी पप्पा म्हणजे पप्पाच. विश्वासासारखा आहे. उतार चढ श्रद्धेत आहे. विश्वास प्रत्येकाचा आहे, उपजताचा आहे, स्वभावता आहे, जनावराचा आहे. तर रात्री 12 वाजता स्टँडवर कोणी प्रवासी उतरला तर स्टँडवरचं कुत्र भुंकत. ते भुंकलं की दुसऱ्या गल्लीतलं भुंकत, तिसऱ्या गल्लीतलं, चौथ्या. अख्ख्या गावातले कुत्रे भुंकतात. माझा प्रश्न आहे, सगळ्या गावातल्या कुत्र्यांनी बघितलं का स्टँडवरचा माणूस. फक्त स्टँडवरच्याच कुत्र्यांनी बघितला ना. मग पुऱ्या गावातले का भुंकतात. याचं उत्तर आहे, अख्ख्या गावच्या कुत्र्याचा विश्वास आहे स्टँडवरच्या कुत्र्यावर. ज्या अर्थी ते भुंकत त्या अर्थी कोणीतरी उतरलं नवीन. म्हणजे जनावराचा सुद्धा अरे विश्वासाची ठिकाणं बदलत असतील. 50,000 रुपये पगार झाला, निघाला घरी यायला. दिवाळी पुढे 8 दिवसावर आली. गुंडांनी लक्ष ठेवून बरोबर वड्यात गाठलं त्याला. 10 फुटाहून चाकू दाखवले. 2 गुंड. पैशावर प्रेम असेल मरायला तयार हो. त्याने 50,000 देऊन टाकले. घरी आलं. झोपलं नाही रात्रभर. सकाळी रिपोर्ट देतो म्हणला पोलीस स्टेशनला. आला शहरात. पोलीस स्टेशनला यायच्या आधी हेअर कटिंग सलून लागलं. मला दाढी करून घेतो मग रिपोर्ट. बसलं. दाढी चालू झाली. आरशात पाहतं नरडा, त्याच्या नरड्यावर ना वस्त्रा. जोरात दाबला तर मरायला वेळ लागणार आहे का. नरड्यावर आहे ना वस्त्रा. काचात पाहतं पुन्हा तरी घाबरत नाही. कोण. त्याला 10 फुटाहून चाकू दाखवले रात्री. 50,000 देऊन आलं घरी. उत्तर काय. रात्रीच्या चाकूवर विश्वास नव्हता, सकाळच्या सलून मधल्या वस्त्र्यावर विश्वास आहे. ठिकाणं बदलतील. म्हणून भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ याभ्याम विनान पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमेश्वरम. श्रद्धा वाढत चालली. पार्वती
ही श्रद्धा. आणि श्रद्धा वाढत चालल्यानंतर संतांना बोलवायची गरज नाही. एक संत हिमालयाकडे आले. नारायण. यातून कळलं तुम्हाला कोण आले. काय काय ते नाव त्याच्याशीच वेल्डिंग झालेलं असते भाऊ. नारायण म्हटलं की नारदच डोळ्यापुढे आहे ना, रडलेलं आहे. आहे का नाही? ते शब्द त्यालाच, ते शब्द त्याला, दुसऱ्याला नाही लागणार. दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ना. महात्मा शब्द आला मोहनदास करमचंद्र गांधी. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, दुसरं नाही. छत्रपती शिवाजी राजे, धर्मवीर संभाजी राजे, राजमाता जिजाऊ मासाहेब. आता एक शब्द सांगतो. ऐश्वर्य संपन्न संत फक्त भगवान बाबाला लागतो. ते शब्द त्याला, दुसऱ्याला नाही शोभत. एकादशी राजा रुक्मांगद, द्वादशी अंबरीश राजा, ते त्यालाच. सगळे ओके. काय झाडीन काय डोंगर. आता हे इथून तर तुम्ही शब्द, मी पुन्हा येईल. जाऊ द्या, हे सगळे रामायण कळतं तुम्हाला. मी का सांगतो हे? नारायण एवढ्या शब्दावरून हिशोबात धरायचं की नारदजी आले. सगळे ओके म्हटलं की आताही शहाजी बापू दिसतात का तुम्हाला? आताचे शब्द आहे नारायण. नारदजी आले, नारदाची पूजा केली, हिमालयानं बसायला दिलं आणि पुढे पार्वतीला आणून बसवलं. सांगितलं, महाराज माझी मुलगी पार्वती नाव आहे, हिचं भविष्य सांगा. हिमालया सुंदर सहज सुशील सयाणी, नाम उमा अंबिका भवानी. हे भविष्य नारदजी सांगतात. नीट ऐका. हिला कोणी उमा म्हणतील, कोणी अंबिका म्हणतील, कोणी भवानी म्हणतील. सब लक्षण संपन्न कुमारी, अतिशय सुलक्षणी कन्या आहे. होई सतत पेय पियारी, सदा अचल यही कर अहिवाता, यही तेजसु पही पितु माता, होई पूज्य सकल जगमाही, यही सेवत कच दुर्लभ नाही. हिचं नामस्मरण करणाऱ्या मावल्या सुद्धा पतिर्धर्माचं पालन करतील. सैल सुलक्षणा सुता तुम्हारी. पण एक 4-2 गुण वाईट आहे. हे प्रत्येक ज्योतिष्यकाराचं ठरलेलं आहे. तुमचे अनुभव आहे. त्याच्या हातात हात दिला. सुरुवात, महाराष्ट्र फिरतो पाटील, असा हात नाही बघितला. पाटील खुश. पाटलाला वाटतं ब्रह्मदेवानं स्पेशलच केला माझा हात. काय विशेष? काय विशेष? तुम्ही कोणाच्याही कामात धावून जाता, तुमच्या कामात कोणी येत नाही. कधीच कुठे जात नाही. तुमच्या दारातून कोणी विनमुख जात नाही. बेकारी मेला तर तुकडा वाढला नाही. तुमच्यासारखं उदार गावात नाही, यासारखं कंजूस तालुक्यात नसते. तुम्हाला खोटं अजिबात जमत नाही. हे कधीच खरं बोलत नाही. पण मुद्दे सगळे बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. 4-2 विघ्न येऊन गेलं मागच्या महिन्यात. आता पुढच्या 6 महिन्याने एक विघ्न येणार आहे. त्याकरता ग्रहशांती करण्यासाठी 2100 रुपयाचा खर्च. हे नंतर. तसं सुलक्षणी मुलगी आहे ना, असं आहे तसं आहे, सगळे चांगलं सांगितलं. पण 4-2 गुण वाईट आहे. वाईट म्हणजे हिला जो नवरदेव मिळणार आहे, अहो ते तर महत्वाचं आहे. बोला ना बाबा. त्याचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याला बहीण नाही, त्याला भाऊ नाही, त्याला शत्रू नाही, त्याला मित्र नाही, त्याच्या अंगावर कपडा नाही, त्याला माय नाही, बाप नाही, जोगी जटिल अकाम नग्न अमंगल वेश. सांगा, हे जावयाचं वर्णन बरं वाटेल का? महाराज एकुलती एक मुलगी, थोडी दक्षिणा वाढून घ्या ना हो. जरा चांगलं सांगा. ये कोई जब की बातें नहीं हिमालय, हस्त असे रेश. हिला तपश्चर्याला जावं लागेल. दुसऱ्या दिवशी हिमालयानं परवानगी दिली. माता पार्वती तपश्चर्याला, खडतर तपश्चर्या केली. काही 1000 वर्ष जलप्राशन केलं, काही 1000 वर्ष वायुभक्षण, काही 1000 वर्ष फळं खाल्ली. कचुदिन भोजन बारी बतासा की कठीण कचुदिन उपवासा बेल पातीमय परम सुखाई 3 सवसोई खाई. 3000 वर्षे बेलाचा पालानंतर, पडलेला पालानंतर तोही खायचा बंद म्हणून नाव अपर्णा. काय माणसं म्हणतील काय बाता मारता महाराज. 1000 वर्ष पाणी, 1000 वर्ष फळं, 1000 वर्ष वायू, 1000 वर्ष, सगळे आकडे 1000 सांगतात. लग्न कोण्या वयात झालं? अरे भाऊ हिशोब तसा लावायचा आहे. ते लेकरं खेळायला लागले 5-6, ते एकत्रित आली की तुम्हाला आवरायची नाही. नाही कोणीतरी एकजण जा, तसं नाही जमत. ते बाहेर खूप जा. एक बस बसा बाकीचे.
बाहेर खेळू द्या ना त्यांना, पार इकडे मंडपात येऊन. लक्ष ठेवा हा. ते 5-6 आली का उद्या 10-15 येतील. आपण त्या वयात तसंच केलं, पण ते आता थोडस सगळे आकडे हजारचे. लग्न कोण्या वयात झालं? अरे बाबा, हिशोब तसा लावा. प्रत्येक युगामध्ये आयुष्याचं शून्य कमी झालेलं आहे. सत्ययुगात माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्ष होतं. त्रेतायुगात एक शून्य कमी झालं, 10,000 वर्ष. द्वापार युगात पुन्हा शून्य कमी झालं, 1,000 वर्ष. कलियुगात पुन्हा शून्य कमी झालं, 100 वर्ष. आता सर्व मिळून देवाला प्रार्थना करू, देव बाप्पा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतात, बाकीचे उद्योग कधी करायचे? आता मी असं विचारतो, 100 ही मर्यादा आहे. माणूस 60-65 वर्षे जगतो. मग 65 वर्षे जगलेला माणूस छातीला हात लावून सांगतो, पठ्ठ्यानं 12 वर्षे तप केलं आणि तुम्ही मान्य करता. 65 वर्षेवाल्याचं 12 वर्षे तपात गेल्याचं जर मान्य करता, तर 1,00,000 वर्षाच्या आयुष्यात 2-4 हजार वर्षे पार्वतीचे तपात जाऊ द्या, तुमचं माझं काय नुकसान आहे? हिशोब तसा लावायचा. खरं तर तपश्चर्या. आता तुलसीजी कथा बदल करतात. ते डोळ्यापुढे चित्र आणा. सती जळून भस्म झाल्यापासून महादेवजी बैरागी झाले. कुठे कुठे बसतात, नामचिंतन करतात, कुठे सतसंग करतात. एक लक्षात घ्या, इथे जेवढे बसलेले आहे, लक्ष्मी विष्णू नारायण, अतिपरिचयामुळे कळत नाही. ते तुमची प्रार्थना आहे देवाकडे, हे लक्ष्मी नारायणाचा जोडा शेवटच्या श्वासापर्यंत राहू द्या. पती आणि पत्नी, शेतकऱ्याच्या भाषेत बैलगाडीचे 2 चाकं असतात. एक चाक जर मोडलं तर गाड्याची चव जाते. एक चाकवाला गाडा वाड्यापुढे उभा असतो. अख्ख्या गावचा फुपाटा त्या गाड्यावर, सगळ्या गावातली मोकाट कुत्री त्या गाड्यात बसतात. फक्त एक चाक मोडलं तर गाड्याची चव गेली. पती आणि पत्नी हे संसाररूपी गाड्याची 2 चाक आहे. पत्नी ही केवळ पत्नी नसते, वेगवेगळ्या भूमिका आहे तिच्या. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता. कठीण प्रसंगामध्ये खंबीरपणे पतीच्या मागे उभी राहते हिम्मत द्यायला, तेव्हा मंत्री आहे. असते कधी कधी सावकार सारखा येतो, 15 दिवस झाले, दुसऱ्या दिवशी पतीचं जेवण निम्यावर आलं, जेवण करीत नाही 2-2 दिवस, आणि कालपासून तर जेवलेच नाही. आत्ता बारीक लक्ष ठेवून असते पतीवर पत्नी. सकाळी पती उठला, गोठ्यात गेला, बारीक लक्ष होतं पत्नीचं. काहीतरी खिशात घातलं, तरा 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 चालत गेली, हातच धरला. काय घातलं खिशात? काही नाही. अहो काय घातलं खिशात? काही नाही म्हणते. आणि जेव्हा हात घातला पत्नीनं, ती वस्तू काढली खिशातून, रोगोरची बाटली. काय करता? आत्महत्या करतो. सावकार काल आलं होतं, तो म्हणला उद्या दुपारपर्यंत पैशाची व्यवस्था कर, नाही तर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडीन. म्हणला माझ्या बापानं मारलं नाही आयुष्यात, मी ठरवलं रात्रीच त्याचा जोडा खाल्ल्यापेक्षा जीवनयात्रा संपवायची. शपथ आहे माझी तुम्हाला, मी अख्ख्या गावची मोलकरीण होईल, लाज लज्जा सोडील, धुणी भांडी करील, त्या सावकाराचे पैसे मी फेडील, पण माझ्या कुंकवाला धक्का लावू नका, मी पाया पडते तुमच्या. अशा वेळेला हिम्मत देते पतीला ती कार्येषु मंत्री. कार्येषु मंत्री, करणेषु दासी. तिच्यासारखी सेवा कोण करते? अर्धांगिनी आहे ती. पती
आजारी पडला आणि कंबर दुखती आणि मग पती म्हणू शकत नाही बहिणीला झेंडू बाम लावून देताई, सुनला नाही म्हणू शकत, मुलीला नाही, आईला, चौघीला असतील, पण अर्धांगिनी आतून कडी लावून पतिदेवाची देवासारखी सेवा करेल. कर्णेषु दासी आणि भोज्येषु माता. जेव्हा पतिदेवाला जेवण घालते ना तेव्हा ती पत्नी नाही, आई आहे. आवडी निवडी तिलाच माहिती असतात. सगळे आवडी निवडीचे पदार्थ करून ताट वाढून मग काय टी व्ही बघत बसते का? पुन्हा पदार्थाचे भांडे पतिदेवाच्या पुढे बसते. आग्रह करू करू आग्रह करू करू आग्रह करू करू पोटभर जेवायला घालते, तेव्हा ती आई आहे. कार्येषु मंत्री, कर्णेषु दासी, भोज्येषु माता. हे शंकरजीसाठी सांगतो. सती जळून भस्म झाल्यावर उदास झाले, बैरागी झाले, लक्ष लागत नहीं. रामभद्र आले. आपको विवाह करना होगा शिव जी, एक बार देख लिया है संसार दोबारा नहीं देखने का. मेरी आज्ञा है तो सर पे रखता हो, सर पे मत रखो. क्यों? सर पे गंगा बहती तो आज्ञा बह के चली जाएगी हृदय में. ठीक है, आप कहते तो विवाह करूंगा. एवढ्यात तारकासुर नावाचा दैत्य मातला. सर्व देवतांना त्रस्त करून सोडलं तारकासुराने. सर्व देवता भगवान विष्णूकडे. भगवान विष्णू म्हणाले तारकासुराचं मरण शंकराच्या पुत्रापासून आहे. आता शंकरजी समाधिस्थ आहे. आधी त्यांची समाधी भंग करावी लागणार, मग त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करावं लागणार, मग शंकराचं लग्न होणार, मग त्यांना मुलगा होणार, तो मुलगा जवान होणार, मग त्याच्या हातून तारकासूर मरणार. बापरे, एवढं लांब लचक प्रकरण केव्हा घडणार? 5 वाजेपर्यंत घडणार. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. भगवान शिवजी समाधिस्थ. ज्या प्रदेशामध्ये शंकरजी समाधी घेऊन बसले, कामदेवाला पाचारण केले. कामदेवानं पाऊल ठेवल्याबरोबर पूर्ण वातावरण बदललं. वसंत ऋतूचं आगमन. निर्मळ पाण्याचे झरे, शीतल वायू, झाडाला बिलगलेल्या वेली, मयुराचं नृत्य चाललं, हरण उड्या मारतात, कोकिळी पक्षाचं गायन. केवळ कामदेवानं पाऊल ठेवल्याचा एवढा परिणाम. सबते हृदय मदनय विलासा लता निहारी नवई तरुसा का नदी उमटी अंबुदी कौदाई संगम करई तलाव तलाय. तलाव तलाव कामातुर भावनेनं एकत्रित येऊ लागले. नद्या कामातुर भावनेनं समुद्राकडे धावू लागल्या. वृक्षाच्या वेली कामातुर भावनेनं वृक्षाला बिलगू लागल्या. जय असी दशा चरण के बरणे को कैसा कैसा चेतन करणे. पशु पक्षी नभ जल थल चारी भये काम बस समय विसारी. सब लोका निशिदिनी नहीं अवलोकई कोका देवतनु तदर किन्नर ब्याल प्रेत पिशाच भूत दैता. कोई असर नहीं तो कामदेव ने नृत्यांगनाओं को बुलाया, बाजे बजाने वाले को बुलाया, गंधर्व लोगों को बुलाया, आदेश दिया गाओ बजाओ. बाजई ताल तथा बदवीना नृत्य करई अप्सरा प्रवीणा. रंबादिक सुर नारी नवीना सकल यस बसर कला प्रवीणा. करई गान रौतार तरंग बहु विक्रीतई पानी पतंग. ब्रह्मा तिलोत्तमा उर्वशी मेनका
नाचते नाचते थक गई नृत्यांगनाएं, बजाने वाले थक गए बजाते बजाते, गंधर्व लोग गाते गाते थक गए। उत्तेजित करे, बजाओ गाओ थोड़ा बड़ा, शाबाश और गुस्सा आया कामदेव को, और गुस्से में आकर बोले बंद करो, चले जाओ। ते तिथलं सांगतो, तुम्ही थांबा अजून 14 तारखेपर्यंत। आता कामदेव आम्रवृक्षाच्या दाट पाल्याच्या फांदीत लपून बसला, पुष्पाचा धनुष्य बाण केला, प्रत्यंच्या ओढलीन बाण सुटला, भगवान शंकरजीच्या वक्षस्थळावर येऊन आदळला, महादेवाची समाधी भंग झाली। कौन है समाधी भंग करने वाला? इकडे ते पाहू लागले, कामदेवावर दृष्टी स्थिर झाली, शंकरजीनं तिसरा नेत्र उघडला आणि तिसऱ्या नेत्राच्या द्वारा काम जाळून भस्म केला। तिसऱ्या नेत्राच्या द्वाराच का? कामाचा नंबर तिसरा आहे, धर्म अर्थ काम मोक्ष, पण तिसऱ्या क्रमांकाचा काम जाळला तिसऱ्या नेत्राच्या द्वारा। पुन्हा एक कारण, नेत्र हे कामाचं द्वार आहे, काम नेत्राच्या द्वारा प्रवेश करतो, ज्या द्वारातून प्रवेश करतो त्या द्वाराच्या द्वारा जाळला। काम जळून भस्म झाल्यावर कामदेवाची पत्नी रती उतरल्या चेहऱ्यानं विलाप करीत भगवान शिवजी कडे, रति दिन राज रति दिन राज रति दिन भगवान रति दिन साधु रति दिन रति दिन सुन हो सके को रति दिन राज रति दिन राज रति दिन मान भरा रति को रति दिन साधु रति दिन रति दिन तो हो रति को रवि गंगा है संसार, रवि गंगा है संसार पर रति दिन मानो ये रति को रति दिन मानो ये रति को रति दिन मानो ये रति को रति दिन राज रति दिन राज निस्तेज उतरल्या चेहऱ्यानं रती महादेवाकडे, रती आजपासून तुझा पती बिना शरीराचा राहील, पण द्वापार युगात कृष्णपुत्र मदन या रूपात तुझा पती तुला प्राप्त होईल। रती निघून गेली। महादेवाने कामाला जाळल्यामुळे जटा विखुरलेल्या होत्या। महादेवजीच्या पुढे सर्व देवतांनी लाईन लावली। अरे कतार में खड़े क्यों देवता लोग? बोले बाबा स्वर्ग में उदासीनता छाई, किसी की शादी बनती नहीं, नाचने कूदने को मिलता नहीं, बराती बनने का मौका मिलता नहीं। महादेवजी मनात हसू लागले, म्हणले काय नाटकं करतात, सरळ सरळ नाही म्हणत, महादेवराव तुम्ही लग्न करा मग तुम्हाला मुलगा होईल, तो तारकासुराला मारल, तारकासुर मरल, मग आम्ही सुखी होऊ। सरळ नाही बोलत, पाचोड मार्गे। महादेवजी अरे मेरे पास ज्यादा होशियारी नहीं चलेगी, आता चतुरा तो शिरोमणी भगवंताला म्हणतात। एक बेकारी रस्त्याने निघाला, देवा आज काही मिळेल त्यातले 25% तुला, बरं का। देवाला वाटलं याची परीक्षाच घेऊ, पूर्वीचा काळ होता तो, आणि 1 रुपयाचा नोट ठेवला देवानं, तेव्हा भिकाऱ्याला 1 रुपया